बाळांनो, आज आपण परिसर या विषयाचा पहिला पाठ बघणार आहोत, ज्या पाठाचं नाव आहे आपल्या अवतीभोवती. आता आपल्या अवतीभोवती काय काय असतं हे तुम्ही रोज बघता. आता आपल्या अवतीभोवतीमध्ये तुम्ही बऱ्याचशा वस्तू तुम्हाला दिसतात. आता काही ठराविक वस्तू या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा, या ठिकाणी तुम्हाला काय काय दिसतंय? काय आहे रे ही जी आहे ती आहे बॅट. त्याच्यानंतर हा जो आहे तो आहे कप. त्याच्यानंतर हा जो आहे तो आहे माठ, बरोबर ना. आणि ही आहे बघा दोराची गुंडी, जी मशीनला कपडे शिवताना वापरतात. त्याचबरोबर काही वस्तू आहेत, तिथं फळं आहेत. बघा, ही कोणती फळं आहेत रे? ही कोणतं फळ आहे? हे आहे केळी, हे आहे आवळा आणि हा आहे मक्याचं कणीस. मग या बऱ्याचशा वस्तू बाळांनो आपल्याला अवतीभोवती मिळतात. आता आपल्या अवतीभोवती आपण नजर टाकली तर आपल्याला काय काय दिसतं? तर आपल्या अवतीभोवती अनेक वस्तू आहेत. त्या सर्वांना मिळून आपला परिसर बनतो. मग आपल्या भोवती अनेक गाड्या, घोडे, नद्या, नाल्या, दगड, धोंडे, डोंगर, हवा, वस्तू असतात, लोक असतात. धोंडे, नद्या, नाली, तळी, हवा, टेकड्या, जंगल, शेत, घरे, रस्ते, हे सगळे जे आहेत, उजाड माळरान, वेगवेगळे प्राणी आपल्या अवतीभोवती दिसतात. निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वेली यांनी आपला परिसर सजला जातो. आणि या सगळ्या जो परिसर आहे, या परिसराचा आपणही एक भाग आहोत मनुष्य म्हणून. मग या परिसरामध्ये बघा, आपण नजर टाकली, तुम्ही बाहेर फिरून आला तर बरेचशा गोष्टी तुम्हाला दिसतात, बरोबर आहे ना. यालाच आपण आपला परिसर असं म्हणतो. अवतीभोवती आपल्या असणाऱ्या जे काही वस्तू, नद्या, नाल्या, डोंगर, दगड, धोंडे आहेत, या सगळ्या म्हणजे आपला परिसर आहे. बघा, आता तुम्ही जर बारकाईने विचार केला तर तुमच्या परिसरामध्ये, आपल्या परिसराच्या अवतीभोवती जर एखादी वस्तू आणि एखादा प्राणी याचा जर विचार केला तर या ठिकाणी बघा, आता चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड याचा आपण विचार करूया. काय दिसेल रे चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड? हा जर परिसरातली दगड आणि चिमणी याची आपण जर तुलना केली, तुलना म्हणजे त्यांच्यामध्ये जर फरक बघितला तर दगड जिथे आहे तिथेच पडून राहील. त्याला कोणीही उचलून हलवले तरच त्याची तो जागा बदलेल, बरोबर आहे ना. दगड जेवतो का? तुम्ही जसे किंवा चिमणी जसे दाणे खाते तसे दगड दाणे खातो का? किंवा दगड आपण जेवतो का? नाही. त्यामुळे दगडाची वाढ होत नाही, दगडाला पिल्ले होत नाहीत. असं तुम्ही ऐकलंय का की ह्या एका दगडाची ही 2-4 पिल्ले, छोटे छोटे दगड? नाही. मात्र चिमणीची पिल्ले होतात. चिमणी एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जाते, चिमणी दाणे खाते, चिमणी आपल्यासारखा दुसरी चिमण्यांना, पिल्लांना जन्म देते, बरोबर ना. चिमण्यांना घरटे बांधायचे असते, त्यासाठी चिमण्या इकडे तिकडे फिरतात. चिमण्या किडे धान्याचे कण खाते, चिमण्या घरट्यात अंडी घालतात, अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. चिमण्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतात, बरोबर आहे ना. मग हा फरक दगडामध्ये आणि चिमण्यामध्ये आहे, बरोबर आहे ना. म्हणजे दगड हा दगड असतो, तो कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाही. मात्र चिमणीमध्ये आपल्याला फरक काय जाणवतो? चिमणी हालचाल करते. म्हणजे दगड जो आहे तो दगड कोणतीही हालचाल करत नाही, त्याची वाढ होत नाही, बरोबर आहे. तो इतर दगडांना जन्म देत नाही, म्हणून दगड हा निर्जीव आहे. तर चिमणी, तिची वाढ होते, चिमणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, चिमणी आपल्यासारख्या पिल्लांना जन्म देते, म्हणून जी चिमणी जी आहे ती सजीव आहे. म्हणजे याच्यातून काय तुमच्या लक्षात आलं? सजीव आणि निर्जीव. सजीव म्हणजे ज्याच्यामध्ये जीव आहे, ज्याची वाढ होते, जो खातो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी समजा जाऊ शकतो,
त्याला सजीव म्हणायचं. आणि निर्जीव म्हणजे ज्याची वाढ होत नाही, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जीव नाही, अशा वस्तूंना आपण निर्जीव म्हणतो. आता सजीवांचे 2 गट पडतात बाळांनो. वस्तूंचे तसे 2 गट पडतात किंवा आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वस्तूंचे 2 गट पडतात, बरोबर आहे ना. तर एक आहे सजीव आणि एक आहे निर्जीव. पण सजीवांचेही 2 गट पडतात, प्राणी आणि वनस्पती, बरोबर आहे ना. जशा प्राण्यांना पिल्ले होतात तशी बियापासून वनस्पतींची रोपे तयार होतात. काय सांगितलं बघा, जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी वनस्पतींना रोपे होतात. त्यांच्या ज्या बिया असतात बियापासून रोपे तयार होतात. बघा तुम्ही एखादं बी कुंडीमध्ये टाकलं तर त्याच्यापासून दुसरं रोप तयार होतं. आपण पण प्राणी आहोत, आपण पण पिल्लांना जन्म देतो. तुम्ही तुमच्या आईवडिलांची पिल्ले आहात. तुमच्या घरी कुत्र्यांची पिल्ले आहेत, म्हशींचं घरी तुमच्या रेडको असेल, गाईचं वासरू असेल, हे पण त्यांची पिल्ले आहेत. वनस्पती ही जी रोपे असतात ती वनस्पतींची पिल्लेच असतात. रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात. यावरून वनस्पती सजीव आहेत हे आपल्याला समजतं. वनस्पती जे आहेत, झाडे आहेत, ती हालचाल करतात. कळीचं फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात, पण वनस्पतीमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाही. रोपांनाही अन्नाची गरज असते. आता वनस्पती हालचाल करतात, पण त्यांची हालचाल आपल्या नजरेस येईल अशी हालचाल नसते. वनस्पती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत, तरी देखील त्या सजीव आहेत. त्यांची वाढ होते. बघा, एखादं तुम्ही बी लावली तर बीची बघा वाढ होते हळूहळू, त्याचं रोपामध्ये रूपांतर होतं. किंवा झाडं पण बघा मोठी मोठी होत जातात, म्हणून झाडे हे सजीव आहेत. जरी ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नसली तरी देखील त्यांची वाढ होते, त्यांच्यापासून दुसरी रोपे तयार होतात, म्हणून झाडे हे सुद्धा सजीव आहेत. वनस्पती प्राण्याप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाहीत. एकाच ठिकाणी जखडलेल्या वनस्पती आणि प्राणी यांच्यात फार मोठा फरक आहे. मुळांच्या आधारे वनस्पती एका ठिकाणी जखडलेल्या असतात, म्हणून वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे. प्राणी पण सजीव आहेत, वनस्पती सजीव आहेत, परंतु दोघांच्यामध्ये मात्र फरक आहे. म्हणजे आपण काय बघितलं, आपल्या सभोवताली अनेक सजीव आणि निर्जीव वस्तू असतात, बरोबर आहे ना. आता सजीवामध्ये काय काय असतात, प्राणी आणि वनस्पती, बरोबर आहे ना. बघा आता पुढे, आता बरेचसे चित्र आहेत बघा इथं. आता इथं तुम्हाला सांगायचे चित्रातील वस्तू सजीव आहेत की निर्जीव. आता हे जे सुरुवातीला हे मोठं झाड दिलेलं आहे, वडाचं झाड आहे, ओके. आता हे वडाचं झाड सजीव आहे का निर्जीव सांगा बरं. बरोबर, ते सजीव आहे, कारण सगळी झाडे ही सजीव असतात. त्याच्यानंतर खाली बघा इथं ससा आहे, दिसतो ना इथं ससा. तो सजीव आहे का निर्जीव. सजीवच आहे, कारण तो प्राणी आहे. बेडूक बघा, बेडूक इथं हा देखील सजीव आहे. का, बेडकाची वाढ होते. बेडूक हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, बरोबर आहे. बेडूक आपल्यासारख्या पिल्लांना जन्म देतो. आता या ठिकाणी बघा दुसरं सिलेंडर गॅसची टाकी आहे, ती सजीव आहे का निर्जीव. आता तुम्ही म्हणाल की सिलेंडर आमच्या घरी येतो, एका ठिकाणी दुसरी हालचाल करतो, पण तो स्वतःहून करतो का, नाही, त्याला उचलून आणावा लागतो, बरोबर आहे. तो आपल्यासारख्या इतर सिलेंडरना जन्म देतो का, नाही. म्हणून सिलेंडर जो आहे तो हा निर्जीव आहे. त्याच्यानंतर इथं ग्लास आहे बघा, छोटासा ग्लास, हा दिसतो का, ग्लास आहे, हा पण काय आहे, निर्जीव आहे. का, कारण ती वस्तू आहे. त्याच्यानंतर बघा इथं छोटंसं रोपटं आहे बघा फुलाचं, बरोबर आहे ना. हे फुलाचं रोपटं बघा इथं, ते सजीव आहे. मात्र जी कुंडी आहे, कुंडी खालची, ती मात्र निर्जीव आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथं कढई दिली आहे बघा, कढई ही सुद्धा वस्तू आहे, ही सुद्धा काय आहे, निर्जीव आहे, बरोबर. आता बघा इथं काही प्रश्न दिलेले आहेत बघा. डोके चालवा, आगगाडीचे इंजिन इकडून तिकडे ये जा करत असते, मग ते सजीव आहे का निर्जीव सांगा बरं. बघा, विचार करा आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला
लिहून वहीमध्ये फोटो काढून पाठवायचे आहे. त्याच्यानंतर ह्याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही, हे तुम्ही शोधायचे आहे. सजीव झाडाच्या लाकडापासून खुर्ची तयार केली, मग ती सजीव आहे का निर्जीव, हे सुद्धा उत्तर तुम्ही वहीत शोधायचं आहे. तुम्ही लिहायचं आहे स्वतःहून. त्याच्यानंतर तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी दिसतात हे तुम्हीच लिहायचं आहे. त्या पक्ष्यांची नावं, ते सगळे सजीव असतात, बरोबर. त्याच्यानंतर दगडापासून तयार होणाऱ्या कोणत्या वस्तू तुम्हाला माहीत आहेत हे सुद्धा तुम्ही वहीत लिहून मला त्याची उत्तरं पाठवायची आहेत. बघा आता परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी नातं काय असतं ते बघा येतं आहे. आता परिसरातील सगळ्या सजीवांचं एकमेकाशी असं नातं असतं. पाणी आणि हवा परिसराचे घटक आहेत. पाणी आणि हवा परिसराचे घटक आहेत. आता काय घटक आहे ते बघा. सर्व सजीवांना त्यांची गरज असते. बघा पाणी सर्व सजीवांना लागतं, बरोबर आहे ना. आता तुमच्या घरामध्ये एखादा टेबल असेल, आता टेबलाची वाढ काय त्याला रोज पाणी घालून होते का, नाही. मात्र आपल्याला पाणी लागतं. घरामध्ये तुमच्या उंदीर असतील, घरामध्ये तुमच्या पाले असतील, घरामध्ये झुरळं असतील, घरामध्ये इतर कीटक असतील, हे सगळे सजीव आहेत. त्यांना पाण्याची गरज असते, त्यांना अन्नाची गरज असते. मात्र तुमच्या घरामध्ये टी व्ही, टेप रेकॉर्ड, फ्रीज किंवा इतर ताटं, वाट्या, खुर्च्या, टेबल असतील तर यांना मात्र तुम्ही कधी रोज जेवायला घालता का, नाही. म्हणजे ते सजीव नाहीत, ते निर्जीव आहेत. सर्व सजीवांना अन्नाची गरज असते, लक्षात ठेवा. हे अन्न त्यांना परिसरातूनच मिळते. जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही सजीवांना परिसरातून मिळतात. पक्षी घरटी बांधतात, त्यासाठी पक्ष्यांना कापूस, काड्या, धागे अशा गोष्टी लागतात, त्या त्यांना परिसरातूनच मिळतात. म्हणजे पक्षी जे घरटी बांधतात त्यांना घर बांधण्यासाठी लागणाऱ्या काड्या ते परिसरातूनच आणतात. कापूस, काड्या, धागे या परिसरातच त्यांना मिळतात. आता आपण सुद्धा घर बांधताना आपण पण परिसरातून दगड आणतो, सिमेंट गोळा करून आणतो. त्याच्यानंतर मग जर घराला माती लागायची असेल तर माती आणतो, लाकूड आणतो, फरशा आणतो, या परिसरातून आपल्याला मिळतात, बरोबर आहे. म्हणून परिसराचा आपल्या जीवनाशी अतिशय महत्त्वाचा संबंध आहे. बघा माणूस तर परिसरातून कितीतरी वस्तू मिळवत असतो. कापूस, लोकर या वस्तू तो परिसरातूनच मिळवत असतो. माणूस बघा, माणूस हा परिसरातून बऱ्याचशा गोष्टी मिळवत असतो. त्यापासून आपल्याला कापड जे आहे बघा, आपले कपडे. आता हा कापूस, या कापसापासून ही कपडे तयार होतात. ही जी मेंढी आहे लोकर, या लोकरीपासून, मेंढीची लोकर आहे, या लोकरीपासून ही लोकराचा धागा आपल्याला मिळतो, बरोबर आहे. आपल्याकडे जे बांबू असतात त्याला आपण कळकसुद्धा म्हणतो काही भागामध्ये, त्याच्यापासून अशा पाट्या तयार करतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर जंगलामध्ये झाडं असतात, त्या झाडांच्या पासून कागद निर्मिती केली जाते आणि त्याच्यापासून आपल्या वह्या, पुस्तके आपल्याला मिळतात. म्हणजे परिसराचा उपयोग आपल्याला जगण्यासाठी फार होतो. माणूस परिसरातून मिळालेल्या वस्तूंपासून चटया, टोपल्या, वहीचे कागद अशा गोष्टी बनवतो. या बांधण्यासाठी माती, दगड आणि लाकूड माणसाला परिसरातूनच मिळतात, बरोबर आहे ना. सजीव परिसरातून ज्या ज्या वस्तू घेतात त्या परिसरावर काय परिणाम होत असेल. मेलेल्या प्राण्यांचे मांस गिधाडं, कोल्ह यासारखे प्राणी खातात. पोट भरता भरता परिसर स्वच्छ करतात. मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात, ते मातीत मिसळतात. झाडांची पाने गळतात, तीही माती पडून कुजतात, त्यामुळे माती कसदार होते. कसदार मातीमुळे वनस्पतीचे पोषण होते. म्हणजे निर्जीव वस्तूमध्ये सजीवामुळे बदल घडून येतो. म्हणजे ज्या काही निर्जीव वस्तू आहेत या वस्तूंचा परिणाम सजीवांच्यावर होतो. बघा माती जी आहे, माती कुजते, ती माती कसदार होते आणि कसदार मातीमुळे वनस्पतीचे पोषण होते. म्हणजे निर्जीव वस्तूमध्ये सजीवामुळे बदल घडतात. बघा आता इकडे मेंढी दिलेली आहे बघा. हा मेंढी जो प्राणी आहे, या मेंढी प्राण्यामध्ये बघा, मेंढीसारखा केसाळ प्राणी झुडपांची पाने खातो. ही जी मेंढी आहे ही झुडपांची पाने खाते. मेंढीच्या केसात काही वनस्पती बिया अडकतात, बरोबर आहे. ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी चरायला गेली की तिच्या केसामध्ये अडकलेल्या बिया तिथं पडतात आणि ज्या ठिकाणी पडलेल्या आहेत त्या ठिकाणी पुन्हा झाडे निर्माण होतात, नवीन रोपं तयार होतात. म्हणजे प्राणी आणि वनस्पती एकमेकांना काय करतात, मदत
करतात. बघा आपण सुद्धा जगतो, आपण परिसरातील इतर गोष्टीवर अवलंबून असतो. बरोबर आहे. परिसरातून आपल्याला अन्नधान्य मिळतं, परिसरातून आपल्याला दूध मिळतं, गाई म्हशीकडून आपल्याला दूध मिळतं. बरोबर आहे. मटण खातो आपण, ते प्राण्यांपासून मिळतं. त्याच्यानंतर आपण भाकरी जो खातो ती ज्वारी आपल्याला शेतातून मिळते. त्याच्यानंतर आपण गहूच्या चपात्या खातो, गहू हा आपल्याला शेतातून मिळतो. बरोबर आहे. पाणी आपल्याला नदीतून विहिरीतून मिळतं, हवा आपल्याला या परिसरातून मिळते. म्हणजे परिसर हा आपल्याला जगण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तर आपण आज काय काय शिकलो बघा. आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत, काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत. सजीव वस्तू ज्या आहेत त्या स्वतःहून हालचाल करतात. बरोबर आहे ना. म्हणजे जे सजीव आहे, ज्यांच्यामध्ये जीव आहेत, ते स्वतः हलतात, त्यांना दुसऱ्यांनी कुणी हलवायची गरज नाही. सजीवांना अन्नाची गरज असते, अन्न खाऊन त्यांची वाढ होते, त्यांच्यापासून त्यांच्यासारखे सजीव तयार होतात. सजीव जे आहेत यांना अन्न खावं लागतं, त्यांची वाढ होते, आणि हे सजीव स्वतःच्या सजीवासारखे दुसरे सजीव निर्माण करतात. सजीवामध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात. सजीवांच्या सर्व गरजा परिसरातूनच भागतात. बरोबर आहे ना. निर्जीव वस्तूमध्येही सजीवामुळे बदल घडून येतात. परिसरातील सर्व घटक एकमेकावर अवलंबून असतात. म्हणजे परिसरातील जे काही निर्जीव घटक आहेत हे सजीवांच्या उपयोगी पडतात. निर्जीव वस्तूमध्ये ही सजीवामुळे बदल घडतो. बघा आता एखादा दगड असेल तर दगडाला आकार देऊन त्याचा आपण मूर्ती तयार करतो. म्हणजे त्या निर्जीव वस्तूमध्ये सजीव काय करतो, बदल घडवून आणतो. म्हणून लक्षात ठेवा बाळांनो, परिसरातून मिळणाऱ्या वस्तूमुळेच सर्व सजीवांच्या गरजा भागतात. अशा वस्तू वाया जाऊ देऊ नये, परिसराची हानी आपल्या हातून होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. म्हणजे ज्या वस्तूंचा उपयोग आपल्यासाठी होतो त्या वस्तू आपण जपून वापरल्या पाहिजे. उदाहरणार्थ रोज आपण पाणी पितो, पाणी आपल्याला खर्चण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी, तोंड धुण्यासाठी, पिण्यासाठी आपण पाणी वापरतो. म्हणून पाणी आपल्याला परिसरातून मिळतं. म्हणून पाण्याचा वापर आपण योग्यरित्या केला पाहिजे, ते नाश होता कामा नये. बरोबर आहे ना. म्हणून याची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणून परिसरातील आपल्या उपयोगी पडणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. बस एवढंच आहे, बाकी काही नाही. त्याच्यानंतर तुम्हाला बघा इथं स्वाध्याय दिलेला आहे, तो स्वाध्याय आणि मगाशी मी सांगितलेली प्रश्न ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. बरोबर आहे ना. आता तुम्हाला स्वाध्याय कुठला करायचा आहे. आता ह्या कोळी जाळे कशासाठी विणतो याची माहिती बघा जरा. तुम्हाला घरी विचारून कोळी जाळे कशासाठी विणतो याचा जरा तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला कोळ्याचं जाळं दिसला तर तो जाळं कशासाठी विणत असेल, त्या कोळ्याच्या जाळ्याचं चित्र काढा आणि ते मला स्क्रीनशॉट पाठवा. त्याच्यानंतर जरा तुम्ही डोके चालवायचं आणि या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत तुम्ही शोधायचं आहे. घरातील इतर माणसांना विचारा कापसाचे उपयोग कसं काय होतात हे तुम्ही विचार करून लिहायचं आहे. याचे उत्तर मी सांगणार नाही. मी सांगून मग तुम्ही विचार काय करणार. तुम्ही नुसतंच मी सांगितले उत्तर वहीत काढणार आणि तेवढीच रट्टा मारणार. म्हणून तुम्ही शोधायचे आहे. चपला कशापासून बनवतात ते तुम्ही शोधा. चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल, मग दगड काय करेल, पाल काय खाते. बघा तुम्ही निरीक्षण, तुमच्या घरामध्ये पाली दिसतात वरतं. तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा. कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात यांची नावं तुम्हाला शोधायची आहेत. हा स्वाध्याय तुम्हाला करायचा आहे. बरोबर आहे. आता गाळलेल्या जागा भरा, हा प्रश्नसुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे. कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा टिंब काय होतो. या पाठामध्ये PDF जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला याची उत्तरं सगळी सापडतील. त्याच्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधून द्यायची आहेत. माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात, वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते, जंगलातील माती कशामुळे कसदार होते, चूक का बरोबर. हा सगळा स्वाध्याय तुम्ही नीट वाचायचा आहे. धडासारखा वाचला तर तुम्हाला आणखी दुसरं काही सांगायची गरज नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला सोडवून पाठवायची आहेत. ओके.